गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवधारी जोजी आता अभिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरु मनोनी विशेष अत्यादरु विवेकावरी या उपाधि माझी गुप्त चैतन्य से सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती सद्गुणात महाराज की सब संतन की जय जय रघुवीर सन सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। सर्वांना नमस्कार। ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा आणि वर्ष 728 इतकी वर्ष ज्ञानदेवांना समाधी घेऊन झालेले आहेत आणि त्या दिनाचा औचित्य साधून आज भारतभर हा दिन जो आहे समाधी दिन तो सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे। ज्याचं पुण्य आहे भाग्य आहे त्याला या सोहळ्यानिमित्त संतांचे जी काही चरित्र आहे संतांचं काही महत्त्व आहे संतांचं स्मरण आहे संतांचा उपदेश त्याला श्रवण करण्याचं भाग्य प्राप्त होतं। सहसा संसारामध्ये असलेला मनुष्य जो आहे तो त्याच्या मागील काही कर्मबंध आहेत त्यामुळे त्याला तसं प्रारब्ध किंवा तशी परिस्थिती त्याला प्राप्त होते। पण काही पुण्याई असली तरच संत समागम त्यानंतर नामस्मरण अशा गोष्टी घडत असतात। एका ठिकाणी तुलसीदास महाराज म्हणतात पुत्र दारा आणि धन पुत्र दारा धन पापी के भी होय। काय म्हणतात? पुत्र दारा आणि धन पापी के भी होय परी संत समागम और हरि कथा तुलसी दुर्लभ दोही म्हटले। पापी मनुष्याला पुत्र दारा आणि धन हे काही पुण्यवान माणसाकडेच असायला पाहिजे असं काय नाही। उलट पुण्यवान माणसापेक्षा तुम्ही ओळखलं पण संत समागम आणि हरिकथा हे फार दुर्लभ आहे। म्हणून हे दुर्लभ असलेलं जीवन किंवा दुर्लभ असलेलं हा दिवस तो आपल्याला प्राप्त झालेला आहे। आपण सगळेजण भाग्यवान आहोत। आज ज्ञानदेवांची समाधी दिन आहे आणि त्यानिमित्तानं एक ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथेमधला अभंग आहे। ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात नित्यता समाधी असोनी पै साधी मायेची शुद्धी पुसे रया। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नित्यता समाधी समाधी नित्य आहे असं म्हणतात। आपण समाधी गाठण्यासाठी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो पण ज्ञानेश्वर महाराज तसं नाही म्हणत।
तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नित्यता समाधी असोनी पै साधी. साधी शब्दाचा दोन अर्थ आहेत. एक, ती समाधी तू साधून घे, आणि ती समाधी जसा एखादा पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट साधा माणूस, सामान्य माणूस, तसं ती आमची जी स्थिती आहे ती सहज साधी स्थिती आहे. जसं पांढऱ्या रंगावर आपण रेखांकन करून चित्र काढतो आणि त्या पांढरा रंग आच्छादला जाऊन त्याच्यावर वेगवेगळे रंग दिसायला लागतात, आकार दिसायला लागतात आणि नाम दिसायला लागतात. पण त्या सगळ्याला आकार काय आहे, त्या अधिष्ठान काय आहे, तर तो पांढरा रंग असलेलं कापड. पण ते साधा आहे की नाही, साधा आहे आणि मूळच आहे. मग तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुमची स्थिती जी आहे ती मूळची आहे, सामान्य आहे, अगोदरची आहे. पण त्याच्यावर आता तुम्ही चित्र फार काढल्यात, रंगवली, चित्र फार रंगवली. आणि कापड न दिसता ज्या वेळेला पॅटर्न दिसायला लागतो, डिझाईन दिसायला लागतं, त्यावेळेला गिराईक भरकटतं, गिराईक भांबवतं. कापडाच्या दुकानामध्ये गिराईक काय होते, कापडाला भांबावते काय, डिझाईनला, डिझाईनला भांबवते. मग ते भांबावलेलं शुद्धीवर नसते. म्हणून संत या नामरूपाच्या पसाऱ्यामध्ये भांबावून जात नाहीत. त्या नामरूपाला जे अधिष्ठान आहे ना त्याच्या ठिकाणी सतत स्थिर असतात. का तर नामरूप जे आहे ते बदलते, त्याचा नाश होतोय, नामरूप नाश पावतं. तुम्ही दागिना निर्माण केला की दागिन्यामधलं नामरूप जे आहे ते नाश पावतं, पण सोनं काही नाश पावत नाही. पण आमचं लक्ष त्या निर्माण होणाऱ्या दागिन्यावर असल्यामुळे आमचं काय होते, दागिना निर्माण झाला की सुख होते आणि दागिना मोडायचं म्हटलं की दुःख होते. पण सोन्याकडे जर लक्ष ठेवलं असतं तर दागिना निर्माण केला तरी माझं सोनं गेलेलं नाही आणि दागिना मोडल्यानंतरही माझं सोनं गेलेलं नाही, अशी जर बुद्धी असती, म्हणजे सोनं हे सम आहे आणि नामरूप दागिना विषम आहे. दागिना कधी आहे कधी नाही, आणि सोनं हे उत्पत्तीमध्ये, स्थितीमध्ये आणि लयामध्ये समस्थितीत आहे. म्हणून अशी ही जी समस्थिती आहे सोन्याची आहे आणि विषम स्थिती नामरूपाची आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात समस्थितीकडे लक्ष ठेव म्हणजे तुझी समाधी नित्य होईल. पण आम्ही दागिन्याकडे बघताना दागिना सत्य मानून व्यवहार करतो. काय सोनं सत्य मानून व्यवहार करतो? दागिना सत्य मानून व्यवहार करतो. आम्ही दुकानात जे जातो ते सोनं घेण्यासाठी प्रयोजन नाही आमचं. काय तुम्हाला सोनं दिल्यानंतर तुम्ही घरात सोनं ठेवून बसता काय? खरं म्हटलं तर शुद्ध आहे, ते मोडायला नको आहे. पण शुद्ध मोडून आम्ही काय करतो, अशुद्ध घेऊन येतो आणि खुश होतो. नुसतंच घेऊन येत नाही, खुश पण होतो. म्हणजे आमची बुद्धी अशुद्धाकडे जाणारी आहे, त्याच्यामध्ये सुख शोधणारी आहे. आमचं शुद्ध देऊन अशुद्ध घेऊन समाधान मानणारी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे अशुद्ध घ्या, माझं संत हो, साधू हो, सद्गुरू हो, माझं हे अशुद्ध घ्या. कान्होबा तुझी गोंगडी चांगली रे, आम्हाला का दिली वांगली रे. तर आमची गोंगडी चांगली आहे, पण जी चांगली गोंगडी आहे तिकडं आमचं लक्ष नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदाच सांगितलं की ही जी समाधी आहे जी मी साधलेली आहे. खरं म्हटलं तर ज्ञानेश्वर महाराजांना समाधी साधायची काही गरज नव्हती. का गरज नव्हती? तर ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर महाराज. त्याच्या अगोदर बहिणाबाई चौधरी एका ठिकाणी म्हणतात की हा जन्म घ्यायच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराजांनी 22 जन्म घेतले. 22 जन्म घेऊन माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. ज्ञानदेवांनीच प्रमाण दिलं, संतांनी प्रमाण दिलं की तैसी दशेची वाट न पाहता
वैसेची या गावा न येता बालपणीच सर्वज्ञता वरी जयाते, असे ज्ञानेश्वर महाराज. की करील तो काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. जयाची या द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञानेश्वर महाराज अशा स्थितीमध्ये होते, सहस्थितीमध्ये होते, परब्रह्मरूप होते, की त्यांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्यानंतर सुद्धा रेडा बोलायला लागला. खरोखर आपल्याला सुद्धा सद्गुरू रूपानं ज्ञानेश्वर महाराजच भेटलेले आहेत. पण तो रेडा बोलायला लागला एकदा हात ठेवून. हा रेडा अनेक वेळा हात ठेवून सुद्धा बोलत नाही आहे. जे बोलायला पाहिजे ते बोलत नाही आहे. आणि म्हणून ही त्या रेड्याची समाधी झाली. आपली ही समाधी व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. त्या रेड्याची पुण्याई असणार काहीतरी, आपली तेवढी पुण्याई नसणार. आणि मग या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नित्यता समाधी असोनी पै साधी, मायेची शुद्धी पुसे रया. साधन विधान पूजा अनुष्ठान नित्यता कीर्तन सोहम भावे. ही समाधी साधण्यासाठी मायेचा निराश करावा असं संत सांगतात, ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्यानंतर साधन काय आहे, विधान काय आहे, संतांनी उपदेश काय केला त्याचा अभ्यास कर म्हणून सांगतात. पूजा कर म्हणून सांगतात, तू अनुष्ठान कर म्हणून सांगतात. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की नित्यता कीर्तन सोहम भावे. तुझ्या अंतकरणामध्ये जो कोहम भाव आहे, त्याच्यातून जो देहोहम निर्माण झाला, तो देहोहम काढून त्या ठिकाणी सोहम भाव अंतकरणामध्ये, सा अहम, तो मी आहे, ते तत्व मी आहे, अशा पद्धतीचं चिंतन कर. आणि मी देह आहे अशा पद्धतीचं चिंतन सोड. स्मरण विलास तत्वी तत्व हाला, उपदेशू बोला बोलू नये. ज्ञानदेव सिद्धी नित्यता समृद्धी, जीव शिव बुद्धी समाधी त्याची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की स्मरण, त्या तत्वाचं स्मरण कर. त्या तत्वाचं म्हणजे तुझं स्वतःचं जे अधिष्ठान आहे त्याचं स्मरण कर. आणि तुझं जे तत्व आहे आणि जे परब्रह्म तत्व आहे, त्या दोघांचं जे ऐक्य आहे ते तू सद्गुरूंच्याकडून समजून घे. आणि असं जर केलंस तर मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव सिद्धी नित्यता समृद्धी, ही सिद्धी तुला प्राप्त होईल. त्याच्यामध्ये तुझी खऱ्या अर्थानं जीवनाची समृद्धी आहे, कृतार्थता आहे. आणि ही कृतार्थता कशानं साध्य होईल तर त्याला सांगतात जीव शिव बुद्धी समाधी त्याची. ज्या वेळेला जीव हा मी जीव नसून मी एक तत्वरूप आहे, मी एक शिवरूप आहे, जीवानं आता मी देह आहे असं जे त्याला भ्रांती आहे, ती जर भ्रांती निवृत्त झाली तर त्या जीवाचं अधिष्ठान जे आहे त्या अधिष्ठानाशी तो एकरूप होऊ शकतो. अशा पद्धतीची समाधी जी आहे ती ज्ञानेश्वर महाराज सांगतात. या ठिकाणी समाधी या शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगात सांगताना जीव शिव ऐक्य याचं नाव समाधी. विनयानंद महाराज सांगत होते की धी म्हणजे बुद्धी, आणि सम, ज्याची बुद्धी समस्थितीमध्ये आहे. आता कोणती समस्थिती आहे तर माझ्यामध्ये जे तत्व आहे तेच तुमच्यामध्ये सर्वांच्यामध्ये आहे, चराचरामध्ये आहे, असं ज्यांनी जाणलं त्यांची बुद्धी समस्थितीत आहे. ज्यांना लाभ हानी, जय पराजय, निंदा स्तुती ह्या कल्पना वाटतात, सत्य वाटत नाहीत. आणि माझं तत्व तेवढं एक सत्य आहे, त्या तत्वामध्ये ह्या मायेतल्या गोष्टींचा काही स्पर्श नाही. मी एक आकाशासारखा आहे आणि त्या आकाशामध्ये जसं वायू उठतो, आकाशामध्ये वादळ असतं, आकाशामध्ये या क्रिया घडतात, आकाशामध्ये उत्पत्ती स्थिती होते, आकाशामध्ये हा सगळा संसार आहे, हे सगळे ग्रह गोलक तारे आकाशामध्ये आहेत.
पण या कोणत्याही गोष्टींनी आकाश जसं परिणाम पावत नाही, विकारी होत नाही, तसं मी जीवन जगत असताना होणाऱ्या घटनेपासून, सुखदुःखांपासून, लाभहानीपासून जर मी अलिप्त राहिलो, असंग राहिलो, तर मग मी समाधीमध्ये आहे, माझी बुद्धी स्थिर झालेली आहे. आता काय झालेली आहे, आमची बुद्धी स्थिर नाही. जे समतत्व आहे म्हणून समचरण दृष्टी विटेवर साजिरी म्हटले. गाथेमध्ये सुरुवात करत असताना समचरण दृष्टी, तुझी दृष्टी जी आहे ती सम ठेव. आता आमचं काय झालंय की आम्ही उपाधी बघितल्यानंतर आमची दृष्टी बदलते, पण संतांना उपाधी दिसत नाही, तर उपाधीमध्ये जे अधिष्ठान आहे त्याची दृष्टी त्यांना प्राप्त झालेली असते. जसं आता मी बघितलं, उदाहरण दिली दोन, की वस्त्रावर, कापसावर दोरा निर्माण होतो, दोऱ्यावर कापड निर्माण होतं, आणि कापडावर वेगवेगळे आकार, वेगवेगळे डिझाईन्स, चित्र निर्माण होतात, आणि आमची दृष्टी काय होते, उपाधीची होते. तसं सोन्यावर दागिना निर्माण होतो, दागिन्याची दृष्टी निर्माण होते, दागिन्यांना महत्त्व दिलं जातं, दागिना सत्य वाटायला लागतो. याला उपाधीची दृष्टी म्हणायची. याला नामरूपाची दृष्टी, त्याला संत म्हणतात मायेची दृष्टी. पण संतांची दृष्टी तशी नाही. संतांची दृष्टी कशी आहे, तर नामरूपाला जे अधिष्ठान आहे, त्या अलंकाराला जे अधिष्ठान आहे, त्या वस्त्राला जे अधिष्ठान आहे, जो कापूस, त्या अधिष्ठानाची दृष्टी, आणि या देहाला जे अधिष्ठान आहे ते म्हणजे ते चैतन्य. त्या चैतन्याची दृष्टी जर प्राप्त झाली, आणि तुम्ही आम्ही बघत असताना, व्यवहार करत असताना जर आपण चैतन्य म्हणून जर पाहिलं, तर आम्हाला उपाधीनं स्त्री आणि पुरुष हा भेद दिसेल, उपाधीनं दिसेल. पण या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. संतांनी काय स्वीकारलं, त्या उपाधीमध्ये गुप्त असलेलं चैतन्य स्वीकारलं. आता चैतन्य गुप्त आहे का हो, सोनं गुप्त आहे का? आधी अलंकारामध्ये सोनं गुप्त आहे का? का दिसतंय तुम्हाला? दिसते? बर, या वस्त्रामध्ये दोरा दिसतोय, वस्त्र दिसते, पण वस्त्र पाहत असताना दोऱ्याशिवाय वस्त्र आहे नाही आहे. दागिना पाहत असताना सोन्याशिवाय दागिना आहे नाही, पाण्याशिवाय लाटा आहेत नाही. तसं चैतन्याशिवाय, अधिष्ठानाशिवाय कोणती उपाधी, कोणतंही नामरूप अस्तित्वात येऊ शकत नाही. कारण का, जी वस्तू येते, निर्माण होते, त्याला कारण हे काहीतरी असतंच. आणि या सर्व सृष्टीला जर कारण काय असेल, तर ते अनादि अनंत असलेलं ब्रह्म, जे सर्व व्यापक आहे, ते या सृष्टीला आधार आहे, उत्पत्तीपूर्वी आहे, उत्पत्तीमध्येही आहे, आणि उत्पत्तीचा नाश झाला तरी उपाधीचा नाश होतो, नामरूपाचा नाश होतो. असं जे ब्रह्म आहे त्याचा ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदाच उल्लेख केला ज्ञानेश्वरीमध्ये, ओम नमोजी आद्या म्हणून. कारण ज्याच्यापासून सर्व निर्माण होतं, ज्याच्यामध्ये सर्व राहतं आणि ज्याच्यामध्ये लय पावतं, त्याला ब्रह्म असं म्हटलंय, व्यापक तत्व. मग ते व्यापक तत्व कसं आहे, तर ते व्यापक तत्व आकाशासारखं आहे. कशासारखं आहे? आकाशासारखं. मग जे व्यापक आहे, जे आकाश आहे, तर व्यापक आहे, त्या आकाशामध्ये ही सगळी घरं आहेत. घर आहेत, मी म्हणतो घरं राहू द्या, पृथ्वी तरी आकाशात आहे की नाही? बरं, बाकीचे ग्रह सगळे आकाशात आहेत. मग आपण ही पृथ्वी आकाशामध्ये आहे असा आतापर्यंत 50 वर्षात किती वेळा विचार केला हो की पृथ्वी आकाशात आहे म्हणून? बर, पृथ्वीला खाली काय टेकू लावलाय? नाही. चंद्राला,
सूर्याला कुणी धरलं असेल हो आकाशात? कसं धरलं असेल? म्हणजे जी काही शक्ती आहे, ज्याला आम्ही देव म्हणतो, त्या देव कसा असेल त्या आमच्या बुद्धीला आता एवढं अनाकलनीय आहे. आम्हाला साधं 2 किलोचं एखादं जर ओझं दिलं तर ते आम्हाला पेलवत नाही. पण ही इतकी सूर्य चंद्र तारांगणे, अनेक सूर्यमंडल, ज्यांनी आपल्या कर्तुम शक्यम अकर्तुम शक्यम अन्यथा कर्तुम शक्यम अशा पद्धतीची त्याचं जे सामर्थ्य आहे त्यानं कसं हे पकडलं असेल, ही कशी रचना केली असेल, कसं निर्माण झालं असेल, कसं कार्यान्वित झालं असेल. आमचे महाराज म्हणायचे, ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. कोणती भिंत चालवली? चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. नाही का? आश्चर्य आहे ना? आपल्याला एखादं तांब्या सुद्धा चालवता येत नाही. बघा उद्या प्रयत्न करून, असं डोळे निरखून बघायचं. कारण का तुमच्या डोळ्यांनी बऱ्याच वेळेला नवरा घाबरतो. मी तरी घाबरतो वा, म्हणजे तुम कबूल करायला हरकत नाही. न फोन वाजला तरी मी घाबरतो. तुमच्या डोळ्यांनी जरा तांब्या हलवायचा प्रयत्न करा. चाले हे शरीर कुणाची सत्ते, कोण बोलवितो हरिविन. चाले हे शरीर कुणाची सत्ते, त्याच्या सत्तेनं हे सगळं चालू आहे. अशी जी सत्ता आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. तर आपल्याला भिंत चालवली याची नवल वाटतं. ज्ञानदेवांनी भिंत चालवली, नाही का? विनयानंद महाराज एकदा म्हटले, ज्ञानदेवांनी भिंत चालवली, चांगयाची भ्रांती हरण झाली. फार नवल झालं, चमत्कार झाला. पण आम्ही हुपरीपासून म्हटले, आता चालत आलोय की नाही, ही भिंत चालवतच आलोय म्हटले. ही भिंत आहे ना, आता ही भिंत तो नसेल तर चालेल का हो? नाही. मग आता तुम्ही जे आला हेरवाडापासनं, मग ते तुम्हाला चालवत आणलंय का तुम्ही चालत आला? कारण अभंग प्रमाण भारी आहे. चाले हे शरीर कुणाची सत्ते, कोण बोलवितो हरिविन. शरीर त्याच्या सत्तेनं चालतं आणि रुईमध्ये मात्र मी चालतो. बाकी सगळं ब्रह्मांड आहे की नाही, त्याच्या सत्तेनं चालतं. बाकी ब्रह्मांडामध्ये ईश्वर करताय, पण रुईमध्ये 100 एकर जेव्हा 100 टन निघतो ना, तेव्हा मी काढला. त्यावेळेस त्याची सत्ता आम्हाला रुईमध्ये, कोल्हापूरमध्ये, साजनीमध्ये त्याची सत्ता नाही. त्याची सत्ता सर्वत्र आहे. त्याची सत्ता 84 लक्ष जे जीव आहेत, 4 योनी आहेत, त्या सगळ्यांमध्ये त्याचीच सत्ता आहे. फक्त त्याची सत्ता लक्षात येत नाही, उपेक्षा केली जाते. म्हणून जगामध्ये सगळ्यात जास्त जर उपेक्षा होत असेल तर ती भगवंताची होते. पण तो आपली उपेक्षा करत नाही, कारण सर्व करतो तो आणि अभिमान घेतो जीव. कधी आपल्याला वाटतं त्यावेळेला तो करतो म्हणून? आपण सद्गुरूंच्या चरणावर नतमस्तक होतो आणि त्यावेळेला म्हणतो, तन मन धन सब कुछ तेरा क्या लागे. काय म्हणायची आपल्याला, जे म्हणायचं आहे ते आपल्या मनातलं आहे का हो? मनातलं आहे ते म्हणतोय का तोंडातलं आहे ते म्हणतोय? तोंडात आहे ते म्हणतोय, पण मनात हे माझंच आहे. उलट जे माझं आहे ते माझंच आहे आणि सद्गुरू आणि तुम्ही काहीतरी आणि द्या. म्हणून आमचा जो भाव आहे ना, तो वरपांगी आहे, काही माईक भाव आहे. त्या भावाला अजून निष्ठा प्राप्त झालेली नाही. त्या भावाला अजून विवेकाची, वैराग्याची जोड आलेली नाही. म्हणून असं जे ब्रह्म आहे, जे व्यापक आहे, ज्याच्यामधून सर्व निर्माण होतं, ज्याच्यामध्ये राहतं आणि ज्याच्यामध्ये लय पावतं, पण ज्याचा कधीही लय होत नाही, नाश होत नाही, बदल होत नाही, असं जे व्यापक आकाशासारखं तत्व आहे, त्याच्यामध्ये हे सगळं आहे. हे सर्वाला व्याप्त आहे, सगळ्याला. ते नाही असं नाही, त्याच्यामुळे सर्व अस्तित्वात आहे. म्हणून त्याचं वर्णन करत असताना ब्रह्माचं अस्ति भाती प्रिय असं केलेलं आहे.
अस्ति म्हणजे ज्याच्यामुळे सर्व अस्तित्वात येतं, भाती म्हणजे ज्याच्यामुळे सर्व दिसायला लागतं, भासायला लागतं, नाही का? आता सूर्य चंद्र आहेत ना, मग हे तुम्हाला दिसतात ना, का त्याला दिसतं? तुम्हाला दिसतं. हे सगळं जग कुणाला दिसतं? तुम्हाला दिसतं. मग ज्याच्या सत्तेवर दिसतं, ज्याच्या सत्तेवर भासतं, ज्याच्या सत्तेवर कळतं, त्याला ब्रह्म असं म्हणतात. अस्ति भाती प्रिय, ज्याच्या सत्तेवर त्या ब्रह्माचं प्रियत्व प्रत्येक वस्तूमध्ये आहे. कोणती वस्तू घ्या ती प्रियच आहे. तुम्हाला एक वेळ नसेल, शेजाऱ्याला असेल, पशुला असेल, पक्षाला असेल, असं जे ब्रह्म आहे ते व्यापक ब्रह्म जे आहे ते ब्रह्म, त्यालाच संतांनी परमात्मा, त्यालाच चैतन्य अशी वेगवेगळी काय केलेली आहेत, परमतत्व, देव अशा पद्धतीची त्याला नामाभिधान केलेली आहे. आता जर सर्वाला ते व्यापक आहे तर ते आमच्या शरीरामध्ये, आमच्या याच्यामध्ये नाही आहे का ते? म्हणून आपल्या ठिकाणी हरिपाठामध्ये काय म्हणतात, सर्वाघटी राम देहादेही एक. मग आता काय झालेलं आहे, समाधी कशाला म्हटलेली आहे की ज्याची बुद्धी असं जे समतत्व आहे, धी म्हणजे बुद्धी, ती समतत्व पाहण्याची ज्याला कला प्राप्त झाली त्याला काय म्हटलेलं आहे, समाधी. मग आता आम्ही समाधीमध्ये नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी साधिली समाधी, नको त्या उपाधी, सर्व समबुद्धी करी मज. ताई आहे की अभंग आहे, साधिली समाधी नको त्या उपाधी, सर्व समबुद्धी करी मज, देह शुद्ध करोनी भजनी भजावे, अनेकांचे नाठवावे दोष गुण, देह शुद्ध करोनी भजनी भजावे. देह शुद्ध करावा आणि जे अधिष्ठान तत्व आहे त्याच्याकडे आपलं लक्ष जावं. अनेकांचे नाठवावे दोष गुण म्हटले की दुसऱ्यांचे दोष गुण आठवण्यामध्ये आपला वेळ घालवू नये. आमचा बराचसा दिवसातला वेळ आहे ना त्या चिंतनाकडे नसतोच, तर आमचा वेळ सगळा दुसऱ्यांचे दोष काढण्यामध्ये, गुण कमी काढतो आम्ही आणि दोषच दिवसभर आम्ही चगळत असतो. म्हणजे या ठिकाणी त्या ब्रह्मचैतन्य जे आहे त्याचे 4 प्रकार संतांनी सांगितले. एक व्यापक चैतन्य आहे, ते ब्रह्मचैतन्य आहे. तेच व्यापक चैतन्य ज्या वेळेला त्याच्या शक्तीचा स्वीकार करतं, म्हणजे मायेचा, त्यावेळेला त्या मायेमध्ये, मायेच्या उपाधीच्या आधारानं त्याला ईश्वर चैतन्य असं म्हटलं. तेच ज्या वेळेला या देहामध्ये येतं त्या देहाच्या माध्यमातनं त्याला कूटस्थ चैतन्य म्हटलं. आणि या देहामध्ये, त्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित झालेल्या चैतन्याला जीव चैतन्य असं म्हटलं. 4 चैतन्य लक्षात ठेवा. जे मुख्य चैतन्य आहे, जे आकाशासारखं आहे, जे सर्वाला अधिष्ठान आहे, सगुण निर्गुण, व्यक्त अव्यक्त, दृश्य अदृश्य, सर्व गोष्टींना जे व्यापक चैतन्य जे आहे त्याला ब्रह्म म्हटले. त्यालाच काय म्हटलेलं आहे, ब्रह्मचैतन्य. ते ब्रह्मचैतन्य ह्या जगनिर्मितीसाठी, विश्वनिर्मितीसाठी ज्यावेळेला मायेचा स्वीकार करतं त्यावेळेला त्याला ईश्वर चैतन्य म्हटले. ते चैतन्य, पण त्यानं कशाचा स्वीकार केला, मायेचा. मग माया ही उपाधी ज्याला प्राप्त झाली त्या चैतन्याला नाव काय झालं, ईश्वर चैतन्य. मग ईश्वर कशाला म्हणायचं, तर ज्यानं या कार्यासाठी शक्तीचा स्वीकार केला, मायेचा स्वीकार केला, पण ती माया त्याला बंधन करत नाही. म्हणून ईश्वराला माया सहाय्य करते आणि त्या मायेचं तो काय करतो, चलनवलन करून त्या मायेच्या माध्यमातनं या जगाची
उत्पत्ती स्थिती लय करतो. म्हणून शास्त्रकार काय म्हणतात, उत्पत्ती स्थिती लय करता इति ईश्वर. ईश्वर काय करतो, जगताची उत्पत्ती करतो. ब्रह्म काय करत नाही, ब्रह्म त्याला अधिष्ठान आहे. आणि त्या ब्रह्माच्या सत्तेवर जो या उत्पत्ती स्थिती लय करतो तो कोण आहे, ईश्वर. म्हणजे आता दोन सांगितले, एक ब्रह्मचैतन्य जे निर्गुण निराकार आहे, जे व्यापक आहे, जे सर्व व्याप्त आहे, सर्वगत आहे, ते पहिलं चैतन्य. त्याच्या आधारावर दुसरं चैतन्य ज्यानं माया गुणाचा स्वीकार केला, उपाधीचा स्वीकार केला, जी व्यापक उपाधी स्वीकारली आणि त्या व्यापक उपाधीचा जो प्रेरक आहे, जो नियंता आहे, जो त्याला चालवतो, ज्याच्या प्रेरणेनं हे सगळं विश्व चालतं, तो ईश्वर. दोन झाली. आता या देहामध्ये ते जे व्यापक चैतन्य आहे ते या देहामध्ये जे आहे त्याला म्हणायचं कूटस्थ चैतन्य. काय सांगितलं, कूटस्थ. कूटस्थ म्हणजे काय, तर या कुटीमध्ये, ही जी कुटी आहे याला काय म्हणायचं, कुटी. आणि या कुटीमध्ये जो राहून या कुटीमधल्या कोणत्याही गोष्टीचा ज्याला स्पर्श होत नाही, स्थ म्हणजे अलिप्त आहे. आता त्या कुटस्थ चैतन्य कसं समजून घ्यायचं, तर आपल्याकडे गावामध्ये आयरणी असते, त्याच्यावर लोखंडाची काय करतो आपण, खुरपं करतो, कुऱ्हाड करतो, वेगवेगळ्या गोष्टी करतो. आणि तो काय करतो, लोखंड ठेवून त्याच्यावर घाव घालतात. पण ते घाव घालत असताना ती आयरन कशी असते, त्या आयरनीला काही घाव लागत नाही. तसं या देहामध्ये ज्याला घाव लागत नाहीत, देहामध्ये आहे ते आयरनी सारखं, पण त्याला घाव लागत नाहीत, त्याला काय म्हणायचं, कूटस्थ चैतन्य. मग ते कसं आहे, कूटस्थ चैतन्य जे आहे ते कूटस्थ चैतन्य ब्रह्मचैतन्य एक आहे का दोन आहे, एकच आहे. हां, आपण एक दृष्टांत देणार आहे मी, तुम्हाला हळूहळू समजेल. त्यानंतर ते चैतन्य ज्या वेळेला अंतकरणामध्ये प्रतिबिंबित होतं, अंतकरणाची उपाधी, तिथं कुठली उपाधी लागली, मायेची, म्हणजे विद्येची, विद्या माया. आणि इथं जीवाला जी सांगितल्या आपल्याला ती कोणती उपाधी आहे, अविद्या. आपलं अंतकरण हे अविद्येचं कार्य आहे. आणि ते चैतन्य ज्यावेळेला प्रतिबिंबित होतं त्यावेळेला त्याला जीव चैतन्य म्हटलं. मग चैतन्य किती झाली, एकच. पण उपाधी बदलल्यामुळे ईश्वर चैतन्य, कूटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य, म्हणजे चैतन्याचे चार प्रकार झाले. कशामुळे, उपाधीच्या माध्यमातून. तसे दोनच प्रकार कोणकोणते, एक कूटस्थ आणि ब्रह्म चैतन्य एकच. आणि त्याचं जे प्रतिबिंब पडलं, ब्रह्माचं प्रतिबिंब पडलं मायेत, ते झालं ईश्वर चैतन्य. आणि कूटस्थाचं या ठिकाणी पडलं प्रतिबिंब अंतकरणामध्ये, ते झालं जीव चैतन्य. आता हे समजून सांगण्यासाठी आता तुम्हाला दृष्टांत देतो. हे व्यापक आकाश आहे, त्या आकाशामध्ये जे व्यापून उरलेलं ते चैतन्य आहे त्याला काय म्हणायचं, आकाशासारखं आहे ते ब्रह्मचैतन्य. आता त्याच आकाशामध्ये मेघ निर्माण झाले. काय निर्माण झाले, मेघ. मग ते मेघ कसे आहेत, सगळ्या आकाशात निर्माण होतात. मग त्या मेघामध्ये काय आहे, पाणी आहे. आणि त्या पाण्यामध्ये काय झालं, त्या चैतन्याचं प्रतिबिंब पडलं, म्हणजे त्या आकाशाचं प्रतिबिंब पडलं. मग त्या पाण्यामध्ये तुम्हाला आकाश दिसणार का नाही, नाही दिसणार, दिसणार. हा, मग ते जे प्रतिबिंबित झालेलं जे चैतन्य आहे ते आकाश आहे, त्याला काय म्हणायचं, ईश्वर चैतन्य. लक्षात आलं, एक निर्गुण निराकार चैतन्य आकाशासारखं आहे, त्याचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलं, कुठल्या, मेघातल्या. ते मेघ आहेत ना, भरपूर असतात ना, व्यापक आहे ते. मग ते ईश्वर चैतन्य. लक्षात आलं. आता दुसरं घ्या लक्षात, की घटाकाश आणि जलाकाश. घटाकाश आणि जलाकाश. आता त्या घटामध्ये आकाश आहे, आता त्या आकाशामध्ये पाणी ओतलं. पाणी ओतल्यानंतर काय झालं, ते बाहेरचं जे आकाश आहे ते दिसायला लागलं त्यात.
दिसायला लागलं की नाही? मग त्याला काय म्हटलंय? एक घटाकाश. त्याला काय म्हणायचं? कूटस्थ चैतन्य. कूटस्थ चैतन्य, घटाकाश, घटामध्ये असलेलं आकाश, ते कूटस्थ चैतन्य. आणि त्याच्यामध्ये जे दिसायला लागलं आकाश, त्याला म्हणायचं जलाकाश. जलाकाश. आता समजा ह्या घटामधलं असलेलं आकाश पाणी नसताना आणि त्याच्यामध्ये मेघ नसताना, मग आकाश किती झाली हो? तिथं मेघ नाही, इथं घट नाही, मग किती झाली आकाश? एकच. तसं हा घट नाही, हा घट नाही. आता समजा हे घट आहेत आणि फुटले, किंवा हे घर धरा, ह्या घरामध्ये बाहेर एक आकाश आहे आणि आत एक आकाश आहे. दोन आहेत का एक? एक आहे. मग दोन कशामुळे दिसायला लागले? भिंतीमुळं. पण दिसाय जरी लागले तरी दोन आहेत का? नाही. मग आता ही घरं आहेत असं समजा, आणि ह्या घरामध्ये असलेलं घटाकाश आणि बाहेर असलेलं मत आकाश. हा, मग घटामध्ये असलेलं चैतन्य कूटस्थ, बाहेर असलेलं चैतन्य ब्रह्मचैतन्य. मग दोन का एक? एक आहे. मग दोन चैतन्य आहेत. मग त्याचं आपल्याला आता ज्ञान आहे का? नाही. आपण आकाशात आहोत, पृथ्वी आकाशात आहे, आपण आकाशात आहोत, असं तरी आपल्याला ज्ञान आहे का? तुम्हाला असं वाटतंय आपण आकाशात फिरतोय म्हणून? आतापर्यंत कधी वाटलं आकाशात फिरतोय म्हणून? आकाश नसताना फिरलो म्हणजे आकाश आहे, मग वायू आहे, मग तेज आहे, मग जल आहे, आणि नंतर हे पृथ्वी आहे, आणि या 5 जणांचा हा घट आहे. मग हा घट त्या चैतन्याच्या सत्तेवर फिरतोय असं फिरताना कधी वाटले? जेवताना कधी वाटले? ऐकताना कधी वाटले? नाही. क्रिया करताना कधी पण सत्ता त्याची आहे. पण सत्ता त्याची असून सुद्धा सत्ता माझी आहे म्हणणारा अज्ञानी जीव आहे. आता म्हणतात, बरंच ऐकलं असेल, त्याची सत्ता आहे ती पारमार्थिक सत्ता आहे. कोणती सत्ता आहे? पारमार्थिक. पारमार्थिक सत्तेचा कधीही नाश होत नाही, कधी बदल होत नाही. आणि व्यावहारिक सत्ता कधीही शाश्वत नाही, नित्य नाही, कायम बदलते. आणि प्रातिभाषिक सत्तेला काही अस्तित्व नाही, पण भ्रमकाली अज्ञानाच्या ठिकाणी ते अस्तित्व आहे. तसं आपण बघत होतो, ब्रह्मचैतन्य, कूटस्थ चैतन्य, हे घट असताना सुद्धा दोघं काय आहेत? त्यांचं ऐक्य आहे. त्याला म्हणायचं मुख्य समानाधिकरण. काय म्हणायचं त्याला? मुख्य समानाधिकरण. त्याला दृष्टांत दिलाय. काय दृष्टांत दिलाय? तुम्हाला जरा जड होणार आज, कारण का समधी करायची आहे ना. समधी, समधी म्हणजे धी म्हणजे बुद्धी. आता आमची झाली बुद्धी विषमधी झाली. आमची बुद्धी जी आहे ती आता काय झाली? अशुद्ध झाली, अज्ञानी झाली. म्हणून आपल्याला सम्यक शिखरजीला जायचंय. आता जे सम्यक तत्व आहे ते समजून घ्यायचं आहे. पण या ठिकाणी तुमचा समजणारा दृष्टांत देतो. ज्या वेळेला तुम्ही माहेरवरनं येता त्यावेळेला तुमच्या माहेरमध्ये तुमचं नाव काय? पाटील आहे, कोणतं गोत्र असेल, काश्यप गोत्र असेल, वशिष्ठ गोत्र असेल. मग तुमच्या घरातल्या सगळ्यांची गोत्र एकच ना? हां, एकच. पण लग्न झाल्यावर तुमचं पाटील नाव गेलं, इकडचं चौगुले लागलं, काय लागलं असेल. मग तुम्ही काय केलं की ते गोत्र सोडलं आणि अग्नी, देव आणि ब्राह्मणाच्या साक्षीनं माझं आता हे गोत्र आहे म्हणून काय केला? किती वेळात केला? सांगितल्या केला. तर आता संत गोत्र बदलायला लागल्यात. संत काय करायला लागल्यात? गोत्र बदलायला लागल्यात. संत म्हणायला लागल्यात, आता तू देहगोत्र म्हणून वावरत होतास, ह्या देहाची उपाधी घेऊन वावरत होतास, आता ही उपाधी सोड आणि तुझं मूळचं ज्याच्याशी ऐक्य आहे, तू ज्याच्यापासून आलेला आहेस
त्या कूटस्थाकडे, त्या ब्रह्मचैतन्याकडे तू लक्ष ठेव, कारण कूटस्थ आणि ब्रह्म काही वेगळं नाही. म्हणून इकडचा बाध करायचा, कुठला? माहेरचा, आणि सासरच्या गोत्राशी ऐक्य करायचं. पण इथं कसं आहे, सासरच्या गोत्राचा बाध करायचा आहे अध्यात्मामध्ये, आणि माहेरच्या गोत्राशी. म्हणून माझं माहेर पंढरी आहे. तुमचं कोणतं आहे? जीवाचं माहेर पंढरी आहे. पण आता जीवाला माझं माहेर पंढरी आहे जिथं पांडुरंग आहे, आणि देहाला काही सत्ताच नाही. पण त्याला सत्ता आहे असं वाटायला लागले. काहीच नाही सत्ता. आब्बा गेला, आजा गेला, पंजा गेला, देखत देखत नातू पंतू. आब्बा गेला, आजा गेला, पंजा गेला, बाप मसनात गेला, सगळे गेलं. पण जरी सगळे हे घट मोडले तरी सुद्धा चैतन्यात काही, कधी अव्यय म्हटले त्याला. त्याला काय म्हटले? अव्यय. सगळ्याचा व्यय होतो, क्षय होतो, पण त्याचा मात्र अव्यय होत नाही. म्हणून आपण बघितलं पहिल्यांदा की त्या घटाच्या उपाधीचा बाध करून घटातल्या आकाशाचा आणि बाहेरच्या आकाशाचं काय आहे? पहिल्यांदाच काय आहे? ऐक्य आहे. म्हणजे ते मुख्य समान अधिकरण आहे. आता बाध समान अधिकरण सांगतो तुम्हाला. आता ते चैतन्य एक आहे, त्यांच्यामध्ये काय भांडण नाही. तुम्हाला त्रास होत नाही ना बुद्धीला? म्हणा त्रास होतोय म्हणून. होतोय 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 हो. हे बघा सोपं सांगतो. आता ह्या तांब्यातला आकाश आणि बाहेरचा आकाश हे एक आहे की नाही? हाय. हे काय समजायला अवघड आहे का? नाही. म्हणजे ह्या बाहेरच्या आकाशाचं आणि तांब्यातल्या आकाशाचं ऐक्य आहे. तसं बाहेरचं चैतन्य जे आहे तेच माझ्या शरीरामध्ये आहे, तेच तुमच्या शरीरामध्ये आहे, तेच सर्वत्र आहे. हे समजून घ्यायला काय अडचण आहे का? तेवढी तरी बुद्धी आपल्याकडे आहे की नाही? की ह्यातला आकाश आणि बाहेरचा आकाश हे काय? समजा तांब्या मोडला, तांब्या मोडला, चेपला, मग काय आकाश कुठे गेलं? हायच की आकाश, फक्त उपाधी गेली. मग उपाधीचा नाश झाला तरी सुद्धा आकाशामध्ये काही फरक पडला. ह्या दोघांचं ऐक्य तसं कूटस्थ आणि बाहेरचं ब्रह्मचैतन्य ह्या दोघांचं कायम ऐक्यच आहे. म्हणजे त्यांची समाधी कायम आहे. मग आता ज्यांची ऐक्य आहे तिकडं आम्हाला पाहण्याची दृष्टी कधी येणार? तर संतांच्या सानिध्यात गेल्यावर येणार. संतांच्या जवळ गेलेलं, त्यांच्याकडून उपदेश ऐकला, श्रवण केलं, त्याचं मनन केलं, त्याचं चिंतन केलं, त्याचं निधिध्यासन केलं तर ते जमणार. घट घट में हरजू बसे, संतन करे पुकार. संत म्हणतात, कहे नानक सुन रे मना, भव न दे उतरी पार. प्रत्येक घटामध्ये त्याचा वास आहे. जसं सगळ्या दागिन्यामध्ये त्याचा वास आहे, आणि सगळ्या दागिन्यामध्ये त्याचा वास आहे का त्याच्यामध्ये सगळ्या दागिन्यांचा निवास आहे? त्याच्यामध्ये सगळ्यांचा निवास आहे का सगळ्याच्या मध्ये त्याचा निवास आहे? दोन्ही एकच आहे. सांगतो. ज्याच्यामध्ये सगळ्यांचा निवास आहे ते सगळे गेले तरी राहतो. म्हणजे तांब्याचा स्टीलमध्ये निवास आहे, तांब्याचा स्टीलमध्ये निवास आहे, किंवा दागिन्यांचा सोन्यामध्ये निवास आहे. मग ज्याच्यामध्ये सगळेजण राहतात तो सगळे नसले तरी राहतो. अलंकार सगळे जरी गेले तरी सुद्धा सोनं जात नाही, म्हणून सोन्यामध्ये सगळे अलंकार राहतात. अलंकार नसलं तर सोन्याला काय फरक पडत नाही, म्हणून त्याच्यामध्ये सगळेजण राहतात. सगळ्यामध्ये तर तो आहेच, पण सगळे नसले तरी सुद्धा त्याला काय फरक पडत
असं जे तत्व आहे ते व्यापक तत्व ब्रह्म. आता त्या तत्वाचं हे कूटस्थामध्ये कूटस्थ चैतन्य आणि अंतकरणामध्ये जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे, जीव चैतन्य. आणि त्या आकाशामध्ये असलेला आब्र त्याला काय म्हटलेलं आहे, आब्र का आकाश, त्यालाच म्हटलेलं ईश्वर चैतन्य. मग त्या ईश्वराची उपाधी कोणती आहे, माया. आणि जीवाची उपाधी कोणती आहे, अविद्या. दोन उपाधी लक्षात ठेवा. ईश्वर कशामुळे लक्षात झाला, निर्माण झाला, मायेमुळे. आणि जीव कशामुळे निर्माण झाला, तर अविद्येमुळे. आता ही अविद्या उपाधी जीवाची आहे आणि विद्या उपाधी कोणाची आहे, ईश्वराची. लक्ष. आता त्याची उपाधी जर काढली, त्याची उपाधी जर काढली आणि याची उपाधी जर काढली, तर जीवाचं आणि ईश्वराचं काय आहे, ऐक्यच आहे. म्हणजे माझ्या उपाधीचा बाध केला आणि ईश्वराच्या माया उपाधीचा बाध केला, याच्या अविद्या उपाधीचा बाध केला, तर या उपाधीला अधिष्ठान असलेलं चैतन्य आणि त्या माया उपाधीला अधिष्ठान चैतन्य, ह्या दोघांचं काय आहे, ऐक्य आहे. आणि म्हणून उपाधीचा बाध करून ज्याचा ऐक्य केला, जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की सासरचं माहेरचं आडनाव तुम्ही टाकलं आणि सासरचं आडनाव स्वीकारलं, म्हणजे त्या माहेरच्या आई वडिलांचा गोत्राचा आडनावाचा तुम्ही बाध केलात आणि या ठिकाणी तुम्ही याचा स्वीकार केलात. तसं ह्या ईश्वराच्या विद्येचा उपाधीचा आणि जीवाच्या अविद्या उपाधीचा जर बाध केला, तर त्या दोघांमधलं चैतन्य काय आहे, एक आहे. मग आता हे कुणी करायचं, हे आपण करायचं. मग आता हा जीव कसा निर्माण झाला, तर त्या कूटस्थाचं प्रतिबिंब पडलं कुठं, अंतकरणामध्ये. मग अंतकरण म्हणजे काय घ्यायचं, तर त्या घटामधलं जल घ्यायचं. आणि दुसरा दृष्टांत काय, तर एखाद्या आरशामध्ये त्या सूर्याचं प्रतिबिंब पडलं, तर त्या आरशामध्ये दिसलेलं जे प्रतिबिंब आहे त्याला म्हणायचं जीव चैतन्य. कळालं. आता त्या आरशामध्ये किंवा एखाद्या बादलीमध्ये तुम्ही पाणी ठेवलंय, आता ते पाणी हललं, पाणी हललं तर ते आतलं काय होणार, हल्ल्यासारखं का हलणार, वाटणार, फक्त फक्त भास होणार, हलणार नाही. ते पाणी गढूळ झालं तर काय होणार, आतलं मलिन झाल्यासारखं वाटणार, भासमान होणार, पण त्याच्यामध्ये काय होत नाही. तसं आमचा जो जीव आहे ना आतला, तो अंतकरणाच्या विकारामुळं, अंतकरणाच्या गुणसंकल्पामुळे, वासनेमुळं त्या अंतकरणासारखा झाल्यासारखा वाटतो, पण वस्तुतः त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. पण हे कधी करायला पाहिजे, हे जर आम्ही त्या अंतकरणाची उपाधी समजून घेतली की त्या अंतकरणामध्ये काय संकल्प आहेत, काय वासना आहेत, काय संस्कार आहेत, त्या अंतकरणामध्ये कोणता गुण आहे, त्या अंतकरणामध्ये काय वृत्ती आहेत, त्या अंतकरण किती तत्वाचं बनलेलं आहे, हे सगळं जर बघितलं आपण, तर मग आमची जीवदशा काय कशी होते आणि तो जीव कसा सुखी दुःखी नसताना होतो, हे आपल्याला काय होते, लक्षात येते. कधी बघितलं तर. बरं, हे एका प्रवचनाचं काम आहे का, नाही. का, तर हे सांगण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी हा विषय काय आहे, जरा अवघड आहे. पण जरी अवघड असला तरी जोपर्यंत मी जीव कसा आहे, मी देह नाही, हे तरी पहिल्यांदा समजायला पाहिजे. आता आमची बुद्धी काय आहे, तर पहिल्यांदा अज्ञान एक जे रुडे, मग कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोनी की जे पुढे देह मी असे. आपण सगळेजण पहिल्यांदा ब्रह्म आहोत, पण ते आता आपल्याला माहिती. आणि आता मी सांगितलं तुम्ही ब्रह्मात, तुम्हाला पटणार आहे, नाही पटणार. तुम्हाला कीर्तनात म्हणतात, हो गमतीनं म्हणतो, तुम्हाला नाला काय पटते की नाही,
तुम्हाला मूर्ख काय पटतंय की नाही? पटतंय. तुम्हाला कुणीतरी मूर्ख म्हटलं तर पटतंय की नाही? तुम्ही मूर्ख आहात का? नाही. मग तुम्हाला एखाद्यानं म्हटलं तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला का पटतंय? मग याचा अर्थ तुम्ही स्वतःला मूर्ख समजता. तुम्ही तसा निश्चय करता. तुम्ही ब्रह्म आहात का मूर्ख आहात? मग ब्रह्माला कोणी मूर्ख म्हटलं तर चालते? चालते की काय? ब्रह्माला काय फरक पडतोय? दागिन्याला एखाद्यानं दागिन्याला नाही ओळखलं, हिऱ्याला नाही ओळखलं, त्याला गारगोटी म्हटला, मग ते हिऱ्याला काय फरक पडणार? पण अशी ब्रह्मबुद्धी आमच्याकडे आहे, ती संतांकडे होती. म्हणून गाढवाला पाणी पाजलं कुठलं? काशीसनं आणलेलं. ती नाथांकडे होती म्हणून हरिजनाच्या मुलाला उचलून घेतलं. ती नामदेवांकडे होती म्हणून नामदेवानी कुत्र्याला भाकर कोरडी लागेल म्हणून त्याच्यावर तूप घालायला. आम्ही असं कधी वागलो आजपर्यंत? मी बऱ्याच वेळेला माझ्या आईला म्हणतो, आई लोणी काढल्यानंतर शेजारचीला किंवा गावातल्या गरीब बाईला ताक देतो का? लोणी ताक देतो. कधी लोणी देत नाही तुम्ही का? तुमच्यामध्येच देव आहे, त्याच्यामध्ये देव नाही. बर, देत असताना कधी एखाद्या भिकाऱ्याला ताजी भाकरी दिली का शिळी? का ताजी नाही? ताजी तुला. आणि आचार्य देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव. मग तो भिकारी अतिथी नाही हाय? पण त्याच्याकडे बघण्याची दृष्टी आमची काय? तो भिकारी आहे आणि हा राजा आहे. हाही भिकारीच आहे, जो पंच इंद्रियांच्या माध्यमातनं पंच विषयांकडे जाऊन भीक मागतो आमच्या सुखासाठी. तो राजा आहे का भिकारी? बर, जीव राजा आहे का भिकारी? राजाचा पोरगा कोण? राजपुत्र. मग जीव कुणाचा मुलगा आहे? ब्रह्माचा. मग तो राजा का भिकारी? राजपुत्र. राजपुत्रानं गादीवर बसावं, सिंहासनावर बसावं का भीक मागावी? सिंहासनावर बसावं. कोणत्या? जे आहे त्याच्या. मग जीवाचं सिंहासन कोणतं? ब्रह्म. जीवाचं सिंहासन कोणतं? सच्चिदानंद रूप. मग त्याच्या सत्तेवर, त्याच्या सिंहासनावर जीव बसतो का? नाही. कुणाच्या सिंहासनावर बसलाय? तर ह्या देहाच्या सिंहासन. देहाचं सिंहासन कसलं आहे? असं जड आणि दुःख रूप. अंतकरणाचं सिंहासन कसलं आहे? अविद्येचं आहे. अंतकरण अविद्येचं कार्य आहे. अंतकरण हे जड आहे, जीव चेतन आहे, ब्रह्मचेतन आहे. अंतकरण हे चंचल आहे. अंतकरण निर्माण होतं, नाश पावतं. जीव हा अनादी आहे, कारण तो ब्रह्मस्वरूप आहे. तो कधी निर्माण होत नाही, तो कधी नाश पावत नाही, कारण त्याचं मुख्य चैतन्याशी ऐक्य आहे. आम्हाला जो निर्माण होतो, नाश पावतो, तो जीव नाही, तो चिदाभास आहे. तो विषय जो सकाळी जागृतीमध्ये येतो आणि झोपतो, सकाळी जागृतीत येतो आणि परत झोपतो, स्वप्नात जातो, परत जागृतीत येतो, परत स्वप्नात जातो, परत झोपतो, तो कोण आहे? तर तो बुद्धीमध्ये त्या चैतन्याचं पडलेलं जे प्रतिबिंब आहे त्याला चिदाभास असं म्हणतात. आणि तो चिदाभास जागृती, स्वप्न, सुषुप्ती अवस्था त्याच्या आहेत. कुणाच्या? बुद्धीच्या. त्या आभासाच्या पण नाहीत, बुद्धीच्या अवस्था आहेत. तो चैतन्य जे प्रतिबिंबित झालेलं आहे ते मुळात आभास आहे. आभास आहे म्हणजे ते तिथं नाही, पण भासमान असल्यासारखं वाटतंय. मग असा जो आभास आहे त्याचं ते जर पाणी काढलं बादलीमधलं किंवा आरसा काढला तर मुख्य चैतन्याशी ऐक्यच आहे त्याचं. तसं ह्या जीवाचं हे अंतकरण जर उपाधी काढली तर कूटस्थाशी त्याचं ऐक्यच आहे. म्हणजे मी स्वतःला आता अज्ञानामुळे देह समजून जगायला लागलोय. म्हणून आपल्यामध्ये 3 प्रकारची लोक आहेत. एक देह समजून जगतात, ती किती टक्के आहेत? 95%.
किती टक्के? 95. आम्ही देहबुद्धीवाले, म्हणजे आम्ही कुठल्या पक्षात आहे सध्या? देहबुद्धीच्या. कारण मी येतो, मी जातो, मी जेवतो, मी बसतो, मी बालक आहे, मी तरुण आहे, मी वृद्ध आहे, म्हणजे आमची बुद्धी कुठली आहे? मी कुरूप आहे, मी सुंदर आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, ही कोणती बुद्धी आहे? आत्मबुद्धी नाही. आणि आमच्या ताई म्हणतात हरिपाठामध्ये, काय ताई? हरिबुद्धी जपेतो हा वाचेशी सुलभ रामकृष्ण. वाचेला रामकृष्ण सुलभ आहे, पण बुद्धीला हरी दुर्लभ आहे. रामकृष्ण म्हणायला काय आहे त्यावेळेला? सोपं आहे. अरे पण तो रामकृष्ण कसा आहे हे बुद्धीमध्ये समजून घ्यायला फार अवघड आहे बाबा, फार अवघड आहे. पण अवघड जरी असलं, आम्हाला संसार अवघड नाही आहे. अवघड आहे. जन्माला यायचं, शाळेत जायचं, मोठं व्हायचं, नोकरी करायची, मग पुढं माहिती आहे तुम्हाला. ते काय अवघड नाही का? का बरं? रुटीन पडले हो, वळणच पडले. पण ज्या देहासाठी हे सगळं आम्ही करतो तो देह नाशिवंत आहे का शाश्वत आहे? नाशिवंत आहे. माझा नाशिवंत आहे, तुमचा नाशिवंत आहे. मग नाशिवंतासाठी रडणं चांगलं आहे का? नाही, चांगलं नाही. मग रडायचं कुणासाठी चाललंय? देवासाठी का देहासाठी? देहासाठी. सांगाय तत्वज्ञान सोपं आहे. सगळं नाशिवंत आहे, मी फक्त शाश्वत आहे. तू सगळं नाशिवंत आहे, पण मी शाश्वत आहे. तुझ्या घरातली माया आहे, तुझ्या घरातली सगळी माया आहे, माझ्या घरातलं तेवढं चांगलं सत्य आहे. हे तत्वज्ञान जगणं फार अवघड आहे. संतांनी ते जगून दाखवलं. कसं? तुकाराम महाराजांना काय पाठवलं होतं? नजराणा पाठवलं होतं. नजराणा आपण काय केलं असतं? अजून मागवून घ्या, राजा खुश आहे तर अजून. तुकाराम महाराज काय म्हटले? हे विष कुणी पाठवलं? मग आम्हाला आमचे 1500 का 2100 बर, हे विष म्हणायचं का प्रसाद म्हणायचा का अमृत म्हणायचं? मोफत नाही, पुण्य असणार काहीतरी तुमचं. मोफत कसं असणार? हा, मग हे परतफेड करायला लागणार का याची? ती कधी करायची मग? असं कसं? बघा बाबा, विचार करा. म्हणजे मला शंका म्हणू ना, बघा विचार करा. मग विषय काय चालू होता? देह नाशिवंत आहे, पण बुद्धी आमची देहाकडेच लागली सगळी. आणि देहाच्या संबंधानं हे आम्ही सगळं सत्य मानून व्यवहार करायला लागलोय. म्हणून 95% लोक ह्या देहबुद्धीच्या शाळेत आहेत. आणि हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ म्हटले. आणि त्याच्याही पुढे जाऊन वासुदेव सर्वमिती स महात्मा स दुर्लभा म्हटले. वासुदेव सर्वमिती, सर्व वासुदेव आहे. पहिल्यांदा मी वासुदेव आहे हे अजून कळेना झाले. वासुदेव कशाला म्हटले? की जो वासु वस्ती इति वासुदेवा, सर्व वस्तूमध्ये जो वसतो, सर्व वस्तू ज्याच्यामध्ये वसतात आणि सर्व वस्तू ज्याच्यामध्ये मरतात, लय पावतात, तो वस्तू, मूळची वस्तू. म्हणून ओळखारे वस्तू, सांडारे कल्पना. सर्व दागिन्यांमध्ये जो वसतो, सर्व दागिन्यांमध्ये जे सोनं वसतं ती वस्तू ओळखा. तसं या सर्व दागिन्यांमध्ये जो वसतो ते चैतन्य ओळखा. आणि तो चैतन्याचा हा सगळा सर्वत्र विलास आहे. हे सर्व जग त्याचाच विलास आहे. माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एकच चैतन्य नांदते. अशी जर बुद्धी ठेवली आणि ती बुद्धी
आम्ही जर जीवन जगत असताना जर काय केलं, बाळगली, अंतकरणामध्ये बुद्धीमध्ये जर स्थिर केली, तर मग ज्ञानदेव म्हणतात की सर्वत्र समबुद्धी करी मज, मी सर्वत्र व्यापून आहे, ते समतत्व व्यापून आहे, अशी बुद्धी तुझ्या ठिकाणी ठेव. त्याला नित्य समाधी म्हटली. आता दृष्टांत द्यायचा म्हणून सांगतो की जसं सगळ्या मडक्यामध्ये माती जशी काय आहे, व्याप्त आहे. मातीशिवाय मडकं कोणतं नाही, जसं सोन्याशिवाय दागिना नाही. तुम्ही काय बघावं, मी काय बघावं, की ते दागिना बघावं का मडकं बघावं? नाही, आता आपण घरामध्ये बघतो, सोन्यामुळे निर्माण झालेला दागिना बघतो, पण जर ज्ञानानं सत्य काय त्याच्यामधलं, सोनं सत्य आहे. मग एक नाशिवंत आहे आणि एक शाश्वत आहे. सोनं शाश्वत आहे आणि दागिना नाशिवंत आहे. मडकं नाशिवंत आहे, माती, यातलं कोण शाश्वत आहे आणि कोण नाशिवंत आहे? देह नाशिवंत आहे आणि शाश्वत कोण आहे? चैतन्य. मग जसं तुमच्या घरामधल्या मडक्यामधली माती ही अविनाशी आहे, तर सगळ्या घरामधली माती अविनाशी आहे. मग तुमची दृष्टी कोणती असावी? सत्याची असावी का असत्याची? सत्याची. म्हणजे कोणती? मातीची दृष्टी असावी, मृतिकेची दृष्टी असावी. कारण मृतिकेचाच विलास काय आहे? मडकं. मृतिकेचाच विलास काय आहे? भिंत. मृतिकेचाच विलास काय आहे? घर. मृतिकेचाच विलास काय? रांजण. म्हणजे मृतिकाच रांजण रूपानं, घट रूपानं, भिंत रूपानं नटलीये. जसं सोनं वेगवेगळ्या दागिन्या रूपानं नटलंय. मग ते सगळं सोनंच आहे, दागिना नाहीच, सगळी मृतिकाच आहे. घर, भिंत, रांजण, मडकं हे फक्त नाममात्र आहेत, त्यांना काय अस्तित्व नाही. अशी जर आमची त्या अधिष्ठानाची दृष्टी जर झाली, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही नित्य समाधी आहे. कोणती समाधी आहे? नित्य समाधी. म्हणजे नित्य असलेल्या मृतिकेची, नित्य असलेल्या सोन्याची दृष्टी बुद्धीमध्ये स्थिर होणं, याला काय म्हणतात? नित्य समाधी. मग आता आपण बघितलं, खंडूकडे बघितलं, डॉक्टरांकडे बघितलं, तर काय बघायला पाहिजे? त्याचं नामरूप बघायला पाहिजे, दागिना बघायला पाहिजे, घट बघायला पाहिजे, का त्याच्यामधलं अधिष्ठान बघायला पाहिजे? बघायला पाहिजे. मग हे कुणी बघायचं? ज्याचं त्यानं बघायचं. तर तुम्ही माझ्याकडे बघितल्यानंतर काय बघणार? बर, जाऊ द्या आता. आणि एक गंमत सांगतो. घट फुटला, माती राहिली, रडणार काय? घट फुटला, माती राहिली. माती पूर्वी होती, घटात पण माती होती, घट फुटल्यावर बी मग नुकसान काय झालं? बरं, जाऊ द्या, तुमच्या आवडीचं. दागिना मोडला, सोनं राहिलं, मग काय झालं? रडणार काय? नाही रडणार. नाही रडत ना? हा, रडू येते. का? दागिना जाऊ नये असं वाटते. बरोबर आहे. तसं हाही दागिना जाऊ नये असं, पण त्या दागिन्याला सत्ता आहे का हो? म्हणजे व्यवहारातल्या दागिन्याला सत्ता आहे का? नाही. बर, त्याच्याही पुढे जाऊन सोनं कधी दागिना झालं होतं? सोनं दागिना झालं होतं का तुम्हाला भासत होतं? सोन्याच्या दृष्टीनं दागिना नावाचा वेगळा कोण पदार्थ आहे का हो? नाही. बर, सोन्यामध्ये दागिन्यामध्ये सोनं किती आहे? सोनंच आहे. आणि सोन्यामध्ये दागिना किती आहे? सोन्यामध्ये दागिना नाहीच, सोनंच आहे. मग आता ते जर इथं लावून बघितलं, सोन्यामध्ये, आतल्या चैतन्यामध्ये दागिना कल्पित आहे, खोटा आहे. मग आता जर दागिना खोटा आहे, आता हे कोणत्या दृष्टीनं बघायचं? ज्ञान दृष्टीनं. दागिन्याची दृष्टी देहदृष्टी, आणि ज्ञान दृष्टी जर ठेवली
तर सोनंच दिसायला पाहिजे. पण का कुणास ठाऊक सोनाराला जे दिसतं ते आम्हाला दिसत नाही. सोनाराकडे ज्ञानदृष्टी आहे आणि आमच्याकडे अज्ञान दृष्टी आहे, अविद्या दृष्टी आहे. देहदृष्टी अविद्या, अज्ञान दृष्टी आहे आणि चैतन्य दृष्टी. कारण का आता नाश कोण पावायला लागले? शरीर जायला लागले. उत्पत्ती स्थिती लय कुणाला आहे? शरीर आलाय. बरं असा कोणता तुमच्याकडे दागिना आहे का हो की जो कधी मोडलाच नाही? असा कोणता घट आहे का की जो कधी फुटलाच नाही? नाही, ते फुटणार आहे. मग तसं इथं मान्य करायला पाहिजे का नाही की हे फुटणार आहे? मग आता हे जर कधी मान्य करायचं? जागृतीत करायचं का मेल्यावर? जागृतीत. मग जागृतीत म्हणजे म्हातारपणात करायचं का तरुणपणात? तरुणपणात. का? तरुणपणात बुद्धी चांगली असते. म्हणजे हे बाद व्हायच्या अगोदर ह्यातलं एक जाणार आहे आणि एक राहणार आहे. मग जे राहणार आहे त्याला म्हणायचं स्थायिक आणि जे जाणार आहे त्याला म्हणायचं माईक. तुम्हाला कोणतं पाहिजे? स्थायिक पाहिजे. मग स्थायिक सोनं जे आहे, स्थायिक माती जी आहे ती गेली आहे का? हाय. तसं स्थायिक जे चैतन्य आहे ते कधी गेले का? नाही. फक्त गेले आले हे नुसत्या बुद्धीमध्ये आमच्या, आणि आमचं गेलं आलं हे देहाच आहे, चैतन्याचं नाही. जसं माती येत नाही, जात नाही, फुटत नाही, तुटत नाही, विटत नाही, खुटत नाही, काही होत नाही, त्या माती अविकारी आहे जशीच्या तशी. पण त्याच्यावर निर्माण झालेला घट हा उत्पत्ती स्थिती लयानं ग्रासलेला आहे. तसं चैतन्याच्या अधिष्ठानावर हा देह मायेपासनं निर्माण होतो. मुळात मायाच नाशिवंत असल्यामुळे मायेपासनं जेवढं निर्माण होतं ते सगळं नाशिवंत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नाशिवंतासाठी रडतोस का? नाशिवंत देह जाणार सकळ, क्षणोक्षणी करा हाची विचार. काय? तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. काळ ह्याला खायला लागलाय, त्याला नाही. म्हणून गणपतीच्या खाली वाहन जे आहे उंदीर, ते काळाचं प्रतीक आहे आणि ती काळ आहे ना कुरतडतो. तसं आमची देहबुद्धी आम्हाला कुरतडायला लागली. आणि गणपती आमचा मोठा आहे, गणपती आमचा मोठा आहे. पण गणपती मोठा असून सुद्धा तो उंदीर जो आहे, तो उंदीर कोण आहे? काळ आहे. त्या उंदरावर आरूढ कोण आहे? गणपती. आता काय झालंय आमचं, तो उंदीरच आमच्यावर आरूढ झालाय. खरा गणपती उंदरावर आरूढ आहे. म्हणजे आत्मबुद्धी जी आहे ती आत्मबुद्धीच्या पुढे काळाची सत्ता चालत नाही. पण आम्ही आत्मबुद्धीत नसल्यामुळे, देहबुद्धीत असल्यामुळे उंदराची सत्ता आमच्यावर चालायला लागली. आता आणि उंदीर आम्हाला कुरतडायला लागलाय. आम्ही आता म्हातारे झालो, आम्ही आता जाणार, आम्ही आता मरणार, आमचं आता मागं काय होईल सांगता येत नाही. चैतन्याचं काय मागं होणार आहे आणि चैतन्याचं काय पुढे होणार आहे? चैतन्य चैतन्य रूपानं आहे. तुम्ही लहानपणी होता ना, होता. तुम्ही आता आहे ना, तुम्ही नंतरही आहे. तुम्ही काल रात्री होता, काल तुम्ही स्वप्नामध्ये पण होता, काळ झोपल्यावर पण तुम्ही होता, जागे झाल्यावर पण तुम्ही आहे. म्हणून जो नित्य आहे ते तुमचं अस्तित्व आहे, ते अधिष्ठान चैतन्य. आणि हे जागृती स्वप्न सुषुप्ती उत्पत्ती स्थिती लय हे काय आहे? देहाच आहे. म्हणून ते तुमचं अधिष्ठान जर समजलं तत्व, तर मग मात्र काय आहे, तुम्हाला त्या काळाची भीती नाही. मग तुम्ही त्या काळावर सत्ता गाजवता. पण कधी ती बुद्धी निर्माण झाली तर. म्हणून असं जे नित्य अस्तित्व आहे, जे स्वतः सिद्ध आहे, ते सतरूपानं आहे, म्हणजे त्याचा कधीही नाश होत नाही. ते चित्रूपानं आहे, म्हणजे ते ज्ञानरूप आहे. ज्ञानरूप काय? तर दिवसभरातल्या सगळ्या क्रिया ह्या त्याच्या सत्तेवर काय होतात? समजतात, त्याचं ज्ञान होतं.
त्याच्या सत्तेवरच होतात, म्हणून ते सत आहे आणि ते चित आहे, आणि त्याच्या सत्तेवर हे सगळं विश्व आम्हाला आनंदाचं वाटतं, म्हणून तो आनंद रूप आहे. हे सगळं विश्व कुणाच्या आनंदासाठी आहे? तुम्ही प्रवचन ऐकायला आला ते माझ्या आनंदासाठी का तुमच्या? तुमच्या आनंदासाठी. तुम्हाला आनंद व्हावा असं का वाटतं? तुम्हाला दुःख का वाटत नाही मला दुःख पाहिजे म्हणून? बरं, ते जाऊ दे. तुम्हाला एखादा दागिना करता प्रेमानं आणि नंतर नाही आवडला तर मोडता. मग आनंदासाठी केला आणि मोडला कशासाठी? दुःखासाठी. आनंदासाठीच केला, आणि आनंदासाठीच, म्हणजे प्रत्येक क्रिया ही तुमची आनंदासाठीच आहे. आनंदासाठी. का आनंदासाठी आहे? कारण आनंद तुमचा स्वभाव आहे. आता तो आनंदाचा स्वभाव हा कुणाचा आहे? देहाचा नाही, कारण देहाचा स्वभाव असत, जड आणि दुःखरूप आहे. आणि आम्ही आता काय झालोय? आमचा स्वभाव सच्चिदानंद रूप आहे, आणि त्या ब्रह्मतत्वाचा स्वभाव सुद्धा कसा आहे? ते सतरूप आहे, ते चित्रूप आहे, तेच आनंद रूप आहे. पण ते समज त्याच्या ठिकाणी हे गुण सांगावे लागले, नाहीतर त्याच्या ठिकाणी फक्त आहे पण आहे बरं का. पण त्या देहामध्ये त्याचं अस्तित्व कसं आहे हे सांगण्यासाठी संतांना ह्या विशेषणाचा स्वीकार करावा लागला. म्हणून माझं जे तत्व आहे या जीवाचं, ते कसं आहे? ते जीव अस्थिभाती प्रिय रूप आहे, आणि त्याचं अस्थिभाती प्रियत्व हे त्या ब्रह्माच्या अस्नेपणावर, त्या सच्चिदानंद रूपावर अवलंबून आहे. त्या दोघांचं ऐक्य आहे. असं जर ऐक्य आपण बघायला गेलो तर खरी समाधी आपल्याला प्राप्त होईल, आणि तीच संतांना अपेक्षित आहे. त्याला नित्य समाधी असं म्हणतात. काय म्हणतात? नित्य समाधी. आणि एरवी जी आम्ही समाधी लावतो डोळे झाकून, ती आज समाधी लागते का नाही कुणास ठाऊक. म्हणजे लावायचा बरेच जण प्रयत्न करतात, आपण डोळे झाकून बसतो. मग डोळे झाकून बसल्यावर आमची समाधी चिलट सुद्धा मोडतात. एखादा मच्छर जर आला तर नाना पाटेकरचं वाक्य आहे माहिती आहे तुम्हाला? आमची नामस्मरणाची स्थिती, आमचा एखादा घरातलं भांड आपटल्या आपटल्या भंग पावते, एखादं कोण बोललं तरी भंग पावते. पण ही जी ज्ञानदृष्टीतली समाधी आहे ना, ती सहज कार्य करत असताना तुम्ही फक्त दृष्टीनं सगळ्यांच्या मधलं जर तत्व बघायला शिकला, त्याचा सराव झाला, एवढं सोपं नाही ते. आमचे महाराज म्हणतात, माणूस बघितला की तत्व दिसत नाही, साडी बघितली की दोरा दिसत नाही. कधी दोरा दिसलाय? दोरा घ्यायला तुम्ही जाताय होय? दोरा भरपूर आहे की तुमच्याकडे. आणि दोरा जर घ्यायचा असला तर साडी सिलेक्शनला 3-3 तास लागायचं, वेळच नाही. आणि 3 तास घालवून सुद्धा दोराच विकत घ्यायचा आहे की. पण दोरा विकत घेऊन आलोय ह्या भानात नसते ते. माझ्यासारखी वा वा वा, काय ज्ञान आहे. कापसापासून होय दोरा, परी तो कापूसची खरा. तसं आमची जर तत्वदृष्टी जर झाली ना, तर मग खरं जीवन धन्य होते, आणि तत्वाला कधीही नाश नाही. बघ, ते नित्य आहे. आणि म्हणून त्या नित्याच्या ठिकाणी, समाच्या ठिकाणी धी असणं म्हणजे बुद्धी असणं, ही नित्य समाधी आहे. आणि ती सर्वांना प्राप्त व्हावी, आणि ती व्यवहार करताना आपण आचरण करावी. त्यासाठी आपल्याला संतांनी श्रवण, मनन आणि निधिध्यासन, आणि त्याच्या पुढे त्वम पदार्थ शोधन. त्वम म्हणजे जीव, आणि तत्व म्हणजे शिव किंवा ब्रह्म. त्या तत्वाचं आणि ह्या त्वम पदाचं ऐक्य आहे. असं जर जमलं, आणि तेही अविनाशी आहे, ते सच्चिदानंद रूप आहे, मीही सच्चिदानंद रूप आहे, अशी जर बुद्धी आपली राहिली, आणि ही कुठपर्यंत राहायला पाहिजे? देह सोडताना राहायला पाहिजे. आपलं काय होते आता प्रवचनात? सच्चिदानंद रूप. चपला घातल्या की असं जड दुःख रूप. कारण का? आधी होता वाग्या, त्याचा झाला पाग्या, त्याचा येळकोट राहिना, मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहिना. तसं हा जीवाला
देहबुद्धी स्वीकारायचा जो स्वभाव झालाय त्याचा, त्याला वळण पडले ना, हे त्याला काय केल्या जातच नाही, काही केल्या जात नाही. फार अवघड आहे देहबुद्धी जाणं. आणि देहबुद्धीचा जर नाश झाला तर काय म्हणतात संत, की जे उरला उरे विठ्ठल, तो जो राहतो तो विठ्ठल स्वरूप आहे. अशा पद्धतीचं ज्ञान आपल्याला व्हावं, नित्य समाधी प्राप्त व्हावी, संतांच्या कृपेनं ते आपल्याला प्राप्त हो अशी त्यांच्या ठिकाणी प्रार्थना करतो. जीवाशिवाचं ऐक्य आहे ते आपल्याला समजायला यावं. मी तुमच्यासारखा अभ्यास करत आहे, विषय अवघड होता पण समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तुमच्या बुद्धीला पहिल्यांदा जरी कळलं नाही, कारण काय, बुद्धीच तुम्हाला मदत करणार आहे. मग त्या बुद्धीला प्रार्थना करायची, भगवंताला प्रार्थना करायची. काय, दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती दरी. माझ्या ठिकाणी माझ्या तत्वाला, माझ्या स्वरूपाला, माझ्या अधिष्ठानाला दूर नेणारी बुद्धी नको, देहबुद्धी नको, तर मला आत्मबुद्धी दे. आणि त्या आत्मबुद्धीमध्ये खरं सार्थक आहे, आत्मबुद्धीमध्ये कल्याण आहे. आपलं कल्याण व्हावं अशी मी प्रार्थना करतो आणि वाणीला विराम देतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.